नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मी तुमचा लाडका शैलेश यादव. तर आज आपण आलो आहे नागेवाडीतील बाजी या बैलाची मुलाखत घेण्यासाठी. बैलाच्या मालकांचं नाव? बैल आपला नागेवाडीकरांचा बैल आहे, वैयक्तिक बैल नाही कोणाचा. बैल आपला गावचा बैल आहे. बैल किती वर्षाचा आहे? बैल 3.5 वर्षाचा आहे. बैल कुठून आणला होता? बैल हा विदर्भातला बैल आहे. कारखान्यावर उसडीसाठी आलेला होता. तिथं आम्ही नागेवाडीच्या आपल्या नागनाथाच्या बगाडासाठी बैल घेतला होता. आपण पळतोय म्हणून आपण ट्राय केला. पहिल्या मैदानातच बैल कडन चांगला पळल्यामुळे आपण ह्याला प्रतिसाद देत गेलो आणि त्यानं आपल्याला म्हणजे 1-1.5 महिन्यात चांगलं नाव आपल्याला करून दिले. त्याने कोणत्या खांदी पळतो? बैल दोन्ही खांदी पळतोय, पण आता सध्याला आपण डावी खांदीच पळवतोय त्याला. पब्लिक साईडने सुद्धा चांगला पळतोय बैल. आपण आता काय उजवी साईडनं काय आपण झोपलाच नाही त्याला. बैलानं आतापर्यंत कोणती कोणती मैदान जिंकली? बैलानं हिंगण्यात आपल्याला गुलाल दिला, गोपजमध्ये गुलाल दिला आणि धोंडेवाडीत आपल्याला गुलाल दिला. बैलाचे खाद्य काय काय घालता तुम्ही? बैलाला आपल्या खिलार काव असते, बीट असते, मका असते आणि वळले बैल. बैल कोणत्या नावाने पळतो? बैल नागनाथ प्रसन्न नागेवाडी कुमारी ईश्वरी योगेश निकम यांच्या नावाने पळतो. तुम्ही बैलाला व्यायाम काय काय देता? आम्ही बैलाला व्यायाम चालवा घेऊन जातो. 1-2-3 किलोमीटर चालवतो. 8-10 दिवसांनी एकदा पवनी घालतो. तुमच्या बैलाची खासियत काय आहे? आपल्या बैलाची खासियत अशी आहे की आजपर्यंत कुठलाच बैल म्हणजे गुलालातला घेऊन पळला नाही. जो येईल तो बैल घातलाय. अंधारातला बैल ह्यानं उजेडात आणलाय. हा, कधी असा नाही विषय आला की आपल्याला गुलालात बैल पाहिजे आणि तो घेऊनच आपण पळलोय, असं नाही. आतापर्यंत ज्या बैलासनी फाटे नेट माहित नव्हतं तसले बैल घेऊन गटपास केले बैला. तुम्ही किती दिवस झालं बैलगाड्याचा नाद करताय? 1.5 ते 2 महिने झाला बैलगाड्याचा नाद करतोय. पण काय काय ना 4-5 वर्ष लागते. हे ते आम्हाला 2 महिन्यात दिले सगळं. 2 महिन्यात सिद्ध करून दाखव. सिद्ध त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवले की गरीबाची सुद्धा बैल पळू शकते ती. बैलाची रोज सुट्टी कोण करतो? बैलाचे सुट्टी मेकर आमचे अतुल भाई आहे. अतुल भाई शिवाय बैल पळणार नाही आमचा.